स्पर्म कुठं तयार होतं? तर स्पर्म कुठं तयार होतं? टेस्टिस मध्ये. हे बघा, हे टेस्टिस आहे, कळलं का? याला आपण टेस्टिस म्हणतो, तर मराठीमध्ये याला वृषण म्हणतो आपण. काय म्हणतो? वृषण म्हणतो. आणि आता एक लक्षात घ्या, हे नाव आहेत. कधी कधी तुम्हाला डायग्राम सुद्धा येईल, कशाला काय म्हणतात इंग्लिश वाल्यावर. लक्षात ठेवा, हे काय आहे? स्क्रॉटम आहे ना, हे टेस्टिस, पेनिस, इजॅक्युलेटरी डक्ट, बरोबर. त्याच्यानंतर हे काय? कूपर्स ग्लँड, युरोजेनेटिकल डक्ट, एपिडिडायमस. लक्षात ठेवा हे टॉपिकचे नाव. समजतं? हे सगळे लक्षात ठेवा. आता जास्त मी काय एक्सप्लेन करत नाही, मराठीवाल्यांनी हे लक्षात ठेवा. इथं आपलं स्पर्म तयार होतं तयार, मग इथून जाऊन हे वास डिफरन्स आहे, इथून 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 परत इथून यू टर्न घेऊन इजॅक्युलेट डक्ट मधून बाहेर पडतं. ठीक आहे, अशा पद्धतीने आपलं स्पर्म ट्रॅव्हल करून बाहेर जातं. तो एक 4 मार्कामध्ये आपण डिटेल एक्सप्लेन करूया. इथपर्यंत टेस्टिस म्हणजे काय, वृषण तुम्हाला समजलं असेल. ओके बाळा, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. बघा, हेच क्वेश्चन तुम्हाला 4 ते 5 मार्कामध्ये कमी पडणार आहे. डिटेल सांगतो मी, तुम्ही ताण घेऊ नका. मी बघा, सोलर फोटो इलेक्ट्रिक सेल कन्वर्ट इंटू सोलर रेडिएशन एनर्जी डायरेक्टली इंटू कशामध्ये होतं? इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये. बघा, सोलर पाहिलं तुम्ही, सोलर पॅनल, तर सोलरची एनर्जी बरोबर आहे ना, फोटो इलेक्ट्रिक एनर्जी येते. मला सांगा, आपण इलेक्ट्रिकला फोटो मध्ये कन्वर्ट केलं नाही? फोटो इलेक्ट्रिक मध्ये. आता जो लाईट आहे त्याचं काय, लाईट कसं काय लागला? आपण इलेक्ट्रिकल एनर्जीचं काय बनवलं? फोटो इलेक्ट्रिक बनवलं. आता फोटो इलेक्ट्रिकचं काय झालं? इलेक्ट्रिक मध्ये. त्याच्यामधले जे लाईट पडतो, आणि लाईट जे सोलर पॅनल पाहिले ना मोठाले तुम्ही, त्याच्यावरती लाईट